गुन्हा दाखल करून घेण्यासाठीही आता आंदोलन करावं लागणार का? बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेनंतर ट्विट करत राहुल गांधी यांचा सवाल। बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित, लाज वाटावी। आंदोलक लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन कसे आले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर संशय। पीडितेच्या गर्भवती आईला 11 तास बसवलं, राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे। वडेट्टीवारांची टीका, तर गुन्हा दाखल न केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। लेकरांसाठी केलेल्या आंदोलनाला राजकीय आंदोलन म्हणणाऱ्यांना लाज वाटायला हवी। गृह खातं चालवणारा द्वेषी माणूस आंदोलकांना मारायला लावतो, जरांगेंची टीका। मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये कायदा धाब्यावर, बहिणींना पैसे देऊन ब्रँडिंग करण्यापेक्षा सुरक्षिततेची भावना निर्माण करा, राज ठाकरे यांचा संताप। बदलापूरमधील परिस्थिती चिघळण्यास शिंदे जबाबदार, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रकरण दाबण्यात आलं, सुषमा अंधारी यांचा आरोप। बदलापुरातील आदर्श विद्या मंदिरचा ताबा प्रशासन घेणार, भविष्यात अशा घटना घडल्यास मुख्याध्यापकांसह शालेय प्रशासनावर कारवाई करणार, मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत पोलीस पडताळणी बंधनकारक, शाळेमध्ये एक महिला स्वच्छता कर्मचारी असावा, मंगलप्रभात लोढांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। बदलापूरमधील आंदोलनाप्रकरणी 22 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टाच्या बाहेर आंदोलकांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला, तर आंदोलकांची केस मोफत लढण्याचा वकील संघटनांचा निर्णय। बदलापूरमधील अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ, कल्याण कोर्टाकडून अक्षय शिंदेला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी। बदलापूरमधील घटना दुर्दैवी, अशा घटनांमधील आरोपींना फाशी दिली पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। अत्याचार झालेल्या मुलींनाही विरोधकांनी मॅनेज केलं, गिरीश महाजन आता असंही म्हणतील, महाजनांचं डोकं फिरलंय, संजय राऊतांची टीका। उज्ज्वल निकम भाजपचे, ज्या पक्षाची शाळा त्याच पक्षाची व्यक्ती वकील, उद्या हे प्रकरण दाबलं गेल्यास जबाबदार कोण? बदलापूर प्रकरणामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर विरोधकांचा आक्षेप। शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंवर अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आंदोलनानंतर बदलापूर पोलीस स्थानकामध्ये गुन्ह्याची नोंद, म्हात्रेंनी महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्याचा आरोप। मी बोललो नाही आरोप करता तर पुरावे सादर करा, महिला पत्रकाराचे आरोप शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंनी फेटाळले, संबंधित महिला पत्रकार ठाकरे गटाचं काम करते असा दावा। अकोला, लातूर आणि नाशिकमध्येही विनयभंगाची घटना, अकोल्यामध्ये 6 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्यानंतर शिक्षक बडतर्फ, तर लातूर आणि सिन्नरमध्येही 4 वर्षीय 2 चिमुरडींवर अत्याचार। साथ जनतेची, साथ आपल्या माणसांची, चला परिवर्तन घडवूया, भाजप नेते समरजित घाटगेंचं सूचक ट्विट, समरजित घाटगे पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। इंदापूरमध्ये उमेदवारीसाठी भाजप नेते हर्षवर्धन पाटलांना पवार गटाकडून संपर्क, हर्षवर्धन पाटलांची वेट अँड वॉचची भूमिका, सूत्रांची माहिती, महायुतीमध्ये इंदापूरची जागा दादा गटाला जाण्याची शक्यता। एमपीएससी पूर्व परीक्षेची तारीख बदलण्यास आयोगाचा स्पष्ट नकार, तर कृषी सेवेची 258 पदं समाविष्ट करा, अन्यथा परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन, उद्या एमपीएससी आयोगाच्या बैठकीमध्ये निर्णय। पोलिसांचा चक्क उपजिल्हाधिकाऱ्यांवरच लाठीचार्ज, बिहारच्या पाटणामधील दलित आदिवासी संघटनांच्या आंदोलनादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल, संबंधित पोलिसावर चांगलेच जिल्हाधिकारी संताप। विविध संघटनांकडून आज भारत बंदची हाक, सुप्रीम कोर्टाच्या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबतच्या निर्णयाला आरक्षण बचाव समितीचा विरोध।